काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नगर शहरात संतप्त आंदोलन करण्यात आलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करत नगर शहरात संतप्त आंदोलन करण्यात आलंय। आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलकांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला। संतप्त कार्यकर्त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। नागपूर, पुणे, नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन पेटलंय। नगरमधील आंदोलनात राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। यावेळी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्ष अंजली आव्हाड, गुड्डू खताळ, महेंद्र उपाध्ये, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर गुंजाळ, शहर राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष वैभव ढाकणे, संतोष लांडे, प्रशांत भुसारे, सनी करपे, मनोज नन्नवरे, दीपक लिपाणे, गौरव कचरे, चिकू खरपुडे, बंटी ससाणे, शंकर नरसल, प्रशांत डावरे, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी दिनेश जोशी, संपाद बेरड, प्रमोद मुथा, मंथन चव्हाण, प्रवीण कानडे, रोहन पवार, अतुल कावळे, संकेत झोडगे, सागर चवणके, गणेश गोरे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलकांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करते। आपण पाहतोय काँग्रेस पक्ष हा संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे उरले सुरलेले आहेत त्यांना फक्त लाईमलाईट मध्ये यायचं असतं, काहीतरी स्टेटमेंट द्यायचं असतं, दिवसभर 24 तास एखाद्या न्यूज चॅनल मध्ये प्रसारित व्हायचं असतं। तर प्रसारित होण्यासाठी पक्षाकडे तर काही अजेंडा उरलेला नाहीये, स्वतःचं तर काही काम नाहीये, सत्तेमध्ये ते नाहीयेत, परंतु स्वतःला कसं प्रसिद्ध करत राहायचं त्यासाठी एखाद्या धर्मगुरूवर काहीतरी टीका टिप्पणी करणं, हिंदू धर्मांच्या भावना दुखवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करणं आणि असं काहीतरी करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं लाईमलाईट मध्ये येऊ अशा प्रकारची एक भावना आणि अशा प्रकारची एक खळबळ त्यांच्या मनामध्ये 24 तास बसलेली असते। काहीतरी स्टेटमेंट केलं म्हणजे आपण 24 तास बातम्यांमध्ये झळकू ही एक भावना डोक्यामध्ये ठेवत त्या अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात। आम्ही या घटनेचा निश्चितपणाने निषेध करतोच, परंतु येणाऱ्या काळामध्ये या वाचाळवीरांना काँग्रेस पक्षांनी आवर घातला पाहिजे आणि जर असे वाचाळवीर जर हिंदू धर्मांच्या भावना जर प्रत्येक वेळी दुखवत असतील तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही फिरकू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये। आणि निश्चित प्रकारे आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण परत जर कुठल्याही धर्मगुरूंचा असो, हिंदू धर्मीयांचा असो जर भावना दुखवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि हिंदू धर्माचा प्रत्येक कार्यकर्ता जाईल आणि त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही। काल माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, त्याच पद्धतीनं हिंदू धर्माच्या वतीनं, हिंदू धर्मीयांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर असा निषेध करतो। खरं तर वडेट्टीवारांनी असा एकेरी उल्लेख करणं हे त्यांना शोभत नाही, परंतु कुठंतरी प्रसार माध्यमांमध्ये झळकायचं, साधू संतांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं आणि प्रकाश ज्योतामध्ये यायचं हे याच्यातून खरं तर दिसत आहे। आता गेलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेस वोट जिहाद झाला होता त्यावेळेस मात्र त्यांनी तोंडातून ब्र शब्द काढला नव्हता, त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं। पण आता हिंदू धर्मीयांच्या धर्मगुरूंबद्दल बोलणं खरं तर हा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही। साधू संतांबद्दल बोलणं हे साधूच नाहीये असं वक्तव्य करणं हे निश्चितच निषेधार्ह आहे। खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे, संस्कृती आहे, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खरं तर समजलं जातं। साधू संत घरी आले तर तोच दिवाळीचा सण असं समजून खरं तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीय लोक, हिंदू धर्मीय सर्वजण मानत असतात, परंतु या वडेट्टीवारने ज्या एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचा खरं तर आम्ही निषेध करतो। आज त्यांच्या प्रतिमेला जोडेमारे आंदोलन केलेलं आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्यांना हे प्रतिमेला जोडे मारून चालणार नाही, तर त्यांना रस्त्यावर उतरून त्यांना
समोरासमोर येऊन खरं तर इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील हिंदू समाज हा त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आजच्या निमित्तानं सांगतो. हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल जिहादी वृत्तीच्या काँग्रेसी विचारसरणीच्या या वडिट्टीवराने गरज ओकली आहे. ते म्हणाले जगद्गुरू पाखंडी आहेत, ते एका पक्षाचा प्रचार करतात. पण मला एवढंच सांगायचंय, जगद्गुरू ही पदवी राष्ट्रीय 13 आखाड्यांनी मिळून त्यांना दिलेली आहे. ते धर्माचा प्रसार करतात, ते धर्माची विचारधारा पुढे नेतात. तर त्या गोष्टीचा या वडिट्टीवारांना नेमका अडचण काय आहे की त्यांनी हिंदू धर्माच्याच धर्मगुरूंबद्दल या अशा प्रकारे गरज ओकली. ज्यावेळेस फतवे निघतात, सप्ताह होतात, आणखी काय काय गोष्टी निघतात, त्यावेळेस यांचे का गप्प बसतात? लोकसभेला काय झालं, यांचे फतवे चालू होते, ह्या गोष्टी यांच्या नजरेत नाही आल्या का? अशा जिहादी लोकांनी जर आमच्या धर्मगुरूंचा अपमान करायचं ठरवलं असेल तर अशा वडिट्टीवारांसारखे जेवढे कोणी काँग्रेसचे विचारांचे लोक असतील त्यांना आमच्या हिंदू धर्माचे सर्व गुरु असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्यांना ठेचून काढू. आणि या वक्तव्य त्यांनी जर मागे घेतलं नाही आणि त्यांनी जर या गोष्टीची जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागितली नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून आम्ही हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या सर्व धर्मगुरूंना पाठिंबा देतो आणि वडिट्टीवारासारख्या सर्व ज्या जिहादी वृत्तीच्या नेत्यांना इशारा देतो की धर्माबद्दल तुम्ही एक जरी शब्द आता इथून पुढे काढले तर आम्ही कुठल्याच प्रकारे शांत बसणार नाही. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.